कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसला अपघातानंतर अचानक आग लागली। ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उर्से टोल नाक्याच्या पुढे ओझरडे गावच्या हद्दीत मुंबई पुणे दुर्गती मार्गावर घडली। बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते। सुदैवाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून निघालेली खासगी बस पहाटेच्या सुमारास वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती। प्रवासी झोपेत असतानाच बस अचानक रस्ता सोडून बाजूच्या बॅरिकेडला धडकली। प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सावधगिरीने खाली उतरवले। काही क्षणात बसच्या मागील भागातून धूर निघू लागला आणि पाहता पाहता संपूर्ण बसने पेट घेतला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब आले आणि तासाभरातच जवानांनी आग आटोक्यात आणली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही बाब सुदैवाची आहे। बसमधील चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला।